ड्रग्ज विळखा जिल्ह्यात वाढत असून ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे। त्यातील 7 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक मंत्री उदय सामंत यांनी घेतली। पोलीस दलाला ड्रग्ज बाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती देताना सांगितलं की राज्यासह जिल्ह्यातही ड्रग्जचा विळखा वाढत आहे। तरुण पिढी यात मोठ्या प्रमाणात गुरफटत असल्याचं दिसून येत आहे। ड्रग्ज विरोधात पोलीस दलानं तीव्र मोहीम राबवावी। यात विक्री प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून यातील 7 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही सामंत यांनी सांगितलं। जिल्ह्यात मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्यांविरोधात अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत। यातील 16 कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलवण्यात आले होते। 20 ते 30 हजार रुपये थकलेल्यांना वसुलीसाठी रात्री अपरात्री प्रत्यक्ष जाऊन किंवा फोन करून त्रास दिला जात आहे। यापुढे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच वसुली करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत। या मायक्रो फायनान्स बाबत 3 एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलं।